पंढरी माझ्या पुढे आहे मायबाप. पंढरीचं शास्त्र ऐका, अभंगाचा आशय ऐका. मी 3 पावलं पंढरीकडे चालते. किती मायबाप? 3. प्रेम सांगते मी जगाच्या मालकाचं. मी 3 पावलं पंढरीकडे चालते. पंढरीचा नाथ माझ्याकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद फक्त त्या 3 पावलामध्ये आहे. विचार करा काय पंढरीची वाट असेल. मी त्याच्याकडे पोहोचायच्या अगोदर तो माझ्या घरी पोहोचतो. हे सामर्थ्य जर माझ्या 3 पावलांमध्ये माझ्या वाटेकडे जाण्यामध्ये असेल तर मला काय हरकत आहे एखादं पाऊल टाकायला? काय कमीपणा आहे? पण महाराष्ट्राची शोकांतिका आहे. जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शाणी आहेत. काय कलियुग आहे. वारी करणारा मूर्ख आहे आणि सुट्या बोटात फिरणारा शाणा आहे. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. वाह, नजर पण नजर आहे का तुमची. म्हणजे तुमच्या नजरेत जी नवरदेवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे येड्या, त्याला चावणं म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधी बसून घातली. तुम्ही माऊलींचा आत्ताचे 16 बघताय का? नाही. कुठून सुरुवात? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञानदैवे रचिला पाय. आताचे 16 बघू नका. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय. चांगलं महाराजांचं 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. 14 विद्या कला 64 आहेत. 1400 वर्ष वय. इट इज पॉसिबल. अगदी कितीही वर्ष आयुष्य माणूस जगू शकतो. ज्ञानेश्वरी कधी वाचा. माणसा शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून शरीरशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. इथे ब्रह्मरंध्र असतं. पॉझिटिव्ह एनर्जी इथे एकवटते. चित्त वित्त ज्याच्या ताब्यात आहे. 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे. मन ज्याच्या ताब्यात आहे आणि मन ताब्यात ठेवायचंय. आता कोठे धावे तुझे चरण मग देवाची हे आले तुम्ही जागेवर. म्हणजे फिरून फिरून तिथं गेल्याशिवाय विसावा नाहीये. जर विसावाच पाहिजे नाचत जाऊ त्या जगावा दे धैर्य सुख देईल विसावा. विसावा कुठे? जाई न गे माय तया, तिथे विसावा आहे. समाधान कुठं आहे? भगवंताच्या दारात आहे. तिथे जायचंय. क्षणभर हरकत नाही. संसारिक माणसं आम्ही, पण जाणं गरजेचं आहे. ही सगळी ताकद आहे. माणूस किती वर्ष आयुष्य जगू शकतो ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत करता येते. हे योगाने शक्य आहे. योगाने. इथे ब्रह्मरंध्र आहे म्हणून हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये इथं गंध लावला जातो. बरं का पोरा हो, त्याच्यामुळे लावते ती. वाईट विचार मनात येऊ नये. आलेले वाईट विचार जास्त काळ राहू नये. पुढच्याकडे बघताना आपण पॉझिटिव्ह वेने बघावं, सकारात्मक भावनेने बघावं. प्रत्येक काम मी करू शकतो ही ताकद आणि हा आत्मविश्वास आपल्यात निर्माण व्हावा म्हणून कपाळाला गंध आहे. हा हिंदू धर्म आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लावीत जा पोरींनो तुम्ही तरी ग. टिकली वगैरे काही चालतंय, काहीही कपाळ लावत जा. पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, सकारात्मक भावना वाढते. कमीत कमी कुठल्या गँग मधलंय हे कळावं म्हणून तरी गंध लावीत जा. उद्या परवा धडकला मिळाला तर शेजारपाजारच्याला कळावं कुठला हाय नेमका, पुरायचा का जाळायचा एवढा तरी मिळ लागाव त्याला, म्हणून तरी गंध लावीत जा. वाईट वाटतं रे दादा जेव्हा आपलीच लेकरं आपल्या धर्माविषयी जाणून घेत नाहीत. आपलीच लेकरं बाह्य मार्गाने जातात त्यावेळेस वाईट वाटतं. बाकी काही नाही रे. माझी विनंती आहे बरं का, आपलं गाव, आपली माती, आपली परंपरा, आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश, आपली संस्कृती, आपला पिढ्यानं पिढ्याचा त्याग, मग या मातीमध्ये साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे या विश्वासाने जगलं पाहिजे. हा अधिकार आहे रे आपला. कुणाच्या बापाची जागीर नाही की त्याने म्हणावं तुझं राज्य इथे का. आपला अधिकार आहे या मातीत. आपल्या पूर्वजांनी इथे रक्त सांडलंय. विचार करत जा जरा. आम्हाला फक्त गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे. तुझ्या बापाची पेंड आहे. अरे काहीतरी इकडून दुसरीकडे पण लक्ष घाल ना. अरे पैसा कमाव दाद्या, आयुष्यात पाहिजे ते मिळेल. हे कीर्तन वगैरे थोड्या वेळ बाजूला राहू द्या. विश्वातलं सगळ्यात मोठं सत्य आहे, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असेल की सगळी परके आपली असतात. जब लगते पल्लों में पैसा तब लो पैसा निकल गया तो
भाई सब पैसे के भाई, हाँ सब पैसे के भाई, भाई सब पैसे के धनवंता लागे, सर्व मान्यता है जगे, सर्व मान्यता है जगे, सर्व मान्यता है जगे, धनवंता लागे, सर्व मान्यता है जगे, सर्व मान्यता है जोपर्यंत पळायचं, जोपर्यंत जिंकत नाही पळायचंच, थकायचं नाही, घाई नाही करायची. मंथोनी न वनिता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. विश्वास ठेवायचा जगाच्या मालकावर, किती त्रास होऊ द्या, किती संकट येऊ द्या. संकटानं म्हणावं किती आरफाटे घालायचं ते घाला, विश्वाला म्हणावं काय नाव ठेवायचं ते ठेवा, लोकांना म्हणावं किती पाठीमागे बोलायचं ते बोला, फक्त माझा त्याच्यावर विश्वास आहे. एक दिवस तुमची तोंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही, जगाच्या मालकाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त संयम, सातत्य. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. मग घाणा म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, तरी वाढत नाही. वाढेल का? वेळ द्या, संयम ठेवा, विश्वास ठेवा. आय विल डू इट. मी करू शकतो रे. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. इतिहास वाचा कधी. त्यांच्या समोरही उभा राहावा एवढी ताकद नव्हती. ना माणूस बळ आहे, ना खजिना आहे, ना घोडदळ आहे, ना पायदळ आहे, ना शस्त्र आहेत, काहीच नाहीये. आहे तो फक्त आत्मविश्वास. आई भवानीची कृपा होणार हा आत्मविश्वास आहे. शंभू महादेव करवून घेणार हा आत्मविश्वास आहे. आईचे संस्कार पाठीशी कणखरपणे उभा आहेत. अरे त्यांच्या नाकावर टिचून त्यांच्यापेक्षा कमी सैन्य असताना 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचेच वारसदार रे आपण. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं, हा? सामर्थ्याने उभा राहायचं. मरणाची वेळ तरी सुदामांनी कणभर भगवंताकडे मागणं मागितलं नाही. गेल्या राज्यात मुठभर पोहे घेऊन भगवंताने स्वतःच्या सिंहासनावर बसवलंय. स्वतःचा सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावर घातलाय. स्वतःचे रेशमांच्या काठाचे, चंदनाच्या सुगंधाचे कपडे त्यांना दिलेत. हिऱ्या मोत्यांच्या माळा सुदामांच्या गळ्यात आहेत. राजभोग भोगायला दिलाय, तरी मन नाही पालटलंय. तरी वाटत नाही की यातलं काही मला मिळावंय, कारण हे देवाचं आहे, माझं नाहीये. एवढा राजभोग भोगूनही सुदाम्यांनी कणभरही भगवंताकडे मागितलं नाहीये. रिकाम्या हातानं परतलेत. अरे देव आहे तो, हात रिकामा कसा ठेवेल? फक्त विश्वास आहे. जगाच्या मालकाला मागितलं नाही, तो देणार. या विश्वासावर भगवंताने सुदामा पोहोचायच्या अगोदर अख्खी नगरी सोन्याची केली. ब्राह्मण दुखे दरिद्र पीडिला, सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पीडिला, मुष्टी फळ घेवाने त्याचे भेटीला गेला, मुष्टी फळ घेवाने त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. धर्मदा गोसा दैवता लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. त्याचे चरणी लक्ष कळायला माणसाचं ज्ञान प्रबळ पाहिजे. ज्ञान नसेल तरी चालेल, पण त्याचं दासत्व प्रबळ पाहिजे. मी काय म्हणतोय, ज्ञानाचं काय करता? 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखोद्गत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. अनगड शहा नावाचा फकीर एका ठिकाणी रामेश्वर शास्त्रींना भेटतोय. रामेश्वर श्री तुकोबारांचा अपमान करून गावाकडे जात असताना एका नदीमध्ये आंघोळीला गेले रामेश्वर शास्त्री. तुकोबारांच्या काळातले सगळ्यात मोठे विद्वान पंडित म्हणजे रामेश्वर शास्त्री. ज्ञानी होते बरं का ते. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखोद्गत आहे त्यांच्या. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं नाही. आपल्यासारख्या 40 वेळा हरिपाठ पटकन आपल्याला कोण म्हणलं का घेता काही ना, ते म्हणतो न ग तुम्ही पुढं म्हणा, मी माग म्हणतो. पुढं माझं गुत्त आहे, आपण त्यातलं गावाळ आहे.
आजही आपला नामसंकीर्तन साधनं पैसोपेन वैष्णवाच्या जोडीमध्ये गोंधळ उडतो. आजही आपले चरण इकडे तिकडे होतात. हे सोपं नाहीये, पारा कष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा. सातत्याने करत राहील ना, मिळतं रे दादा, मिळतं. अख्ख्या विश्वाने आपल्या हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं, त्यात जी मजा आहे ना. आणि मग आपल्या आईबापाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा, तो खरा पांडुरंग आहे पोरांनो. आयुष्यात एवढंच मिळवा, आईबापाची स्वप्न पूर्ण करा. लय कष्ट केलं रे त्यांनी आपल्यासाठी, लय कष्टा खाल्ल्या. पण आमचं कसं आहे ना महाराज, आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूतय तू. अशी महाराजांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बॉम्बलाई केली असती. भाषा माझी नाही, 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. नेणे पुंको कारण नाही एकांतीचे ज्ञान तुकोबारायांची भाषा आहे. ज्याचं मन ताब्यात नाही तुम्ही त्याला काय मानता रे दादा. अनुग्रह आला तर ठीक आहे ना. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. देणाऱ्याची कृपा आहे. आपलं काय हे मूळचं ज्ञान आहे. व्यक्ती जन्माला यायच्या आधी ज्ञान जन्माला येतं. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. चांगदेव महाराज लोटांगणी यायचं कारणच आहे, ते ज्ञान आत्ताच नाहीये. जन्माला यायच्या आधी ज्ञान जन्माला येतं. मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो. प्रकाश त्याला पहाटे उठावं लागतंय. प्रकाश प्रकाश गावातला नाही, उजेड. सूर्य उगवल्यावर येतो की सूर्य उगवायच्या अगोदर येतो. दादा दादा कोंडके आठवा, जाग झालंय सारं गाव. दुसरं काय मला आठवण महाराज. नीट विचार करा ना, आधी काय होतं. आधी प्रकाश येतो, नंतर आधी उजेड पडतो ना आणि नंतर सूर्य उगवतो. माय 8 वाजले तरी आमचा जनावर असंच असतं. कोणाच्या बापाची हिंमत नाही त्याला उठ म्हणायची. बरं हौसनं करून आणलंय, त्यात देखणं बी आहे. देखणेपणाचा एवढा गर्व करू नका माय बाप, बिलकुल नका. सगळ्यांनाच सांगते, शरीराचा देखणेपणाचा. कितीतरी जगाच्या मालकाला डोळे भरून बघा. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. उद्धवने विचारलं, आई काय गोड देव काढलास. उद्धव प्रेमाची प्रचिती करायला गोकुळात आलता. आई का गोड देव काढलास ग, एवढं गोड देव तुला जमला कसा. म्हातारी म्हणजे डोळे झाकले आणि हात फिरवला की देवच उमटतो. कसा काढला देव जाणे, पण डोळे झाकला आणि हात फिरवला की देवच उमटतो. इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावर. अरे तो आहेच देख ना, त्याला काढायचं आहे काय. प्रेम बघा, प्रेम एवढं प्रेम म्हणे. मग अरे ह्यो म्हातारा मियाला तरी काय वाटायचं नाही. तो गेल्यापासून डोळ्याला डोळ्या नाही. लय जीव रे माझा त्याच्यावर. यात काय नवलय उद्धवा.